हॅलो गाईज, आज मी ना खूपच नर्वस होते का तर सांगते. सो आम्ही ना मुंबईला आलो आहे. तर मुंबईला येण्याचं कारण म्हणजे ना आमचं ना पहिलंच आउटडोअरचं प्रमोशन होतं, ते पण ना प्रॉपर्टीचं. त्यासाठीच ना मग एक दिवस आधीच गावावरून मुंबईला यायला निघालो. सकाळी लवकर उठून ना घरची अर्धी कामं केली होती, कारण की ना आरूला सासूबाईंपाशी ठेवून जायचं होतं. का तर शूट घेताना ना मध्ये मध्ये करेल म्हणून तिला घरीच ठेवली होती. गुपचुपच निघालो तिला न सांगता. मग रिक्षाने त्यांच्या ना ऑफिसला गेलो. त्या सरांनी ना आमचं छान असं वेलकम केलं. आणि गेल्यावरती ना ऑफिसमध्ये अशी फिलिंग येत होती की काय खरंच स्वतःचं घर घ्यायला आलो आहे काय, पण असं नाही बरं का. त्यानंतर ना सरांनी मग कोणते शूट कुठे कुठे एरिया आहे हे सगळं समजावून सांगितलं. थोडा वेळ ऑफिसमध्ये बसलो. त्यानंतर ना त्यांनी आमच्यासाठी गाडी अरेंज केलेली आम्हाला शूटच्या प्लेसवरती जायला. पूर्ण गाडीमध्ये ना मी एवढी टेन्शनमध्ये होते ना, काय होईल कसं होईल, येतील ना शूट, जमेल ना मला. आणि एकदम रिलॅक्समध्ये बसले होते. कसलं टेन्शन नाही, काय नाही. आताच नाही, कोणतेही प्रमोशन असले ना तरी अजिबात टेन्शन घेत नाहीत. एकदम रिलॅक्समध्ये ते हँडल करतात. पण माझं तसं नाही आहे. मला टेन्शन घेतल्याशिवाय पुढचं काम अजिबातच जमत नाही. आणि ना मला एवढे समजावत होते की होईल सगळं ठीक, नको तू टेन्शन घेऊ. ते असं बोलत होते ना, तर मला सुद्धा थोडाफार धीर येत होता. त्यानंतर ना गाडीमध्ये बसून आम्ही पहिल्या शूटच्या ठिकाणी गेलो. ते होतं ना पनवेल रेल्वे स्टेशन. आता तुम्ही पब्लिक बघताय ना, या पब्लिक समोर ही रिॲक्शन केली मी. मला माझंच कौतुक आहे, कोणासोबत न बोलणारे आज इथं येऊन असे शूट वगैरे घेते. आणि हे सगळं पॉसिबल होतंय आमच्या अहोंमुळं. त्यानंतर ना आम्ही गेलो स्मार्ट बाजार मॉल आहे ना तिकडेचे शूट घेण्यासाठी. सो दोघांचे शूट ना त्या सरांनीच घेतले होते. आणि सर पण ना एकदम शांत स्वभावाचे होते. हवे तसे ना आम्हाला शूट त्यांनी घेऊन दिले होते. त्यांनी आमचे शूट घेतले दोघांचे. बाकीचे काही शूट होते ना ते अहोंनी माझे घेतले. त्यामुळे अर्ध टेन्शन तर इथंच कमी झालं होतं. त्यानंतर ना पुढच्या शूटच्या प्लेसवरती गेलो. ते होते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ इथे. इथे फक्त ना चालताना शूट घेतला होता. जाता जाता डीमार्टचा शूट घेतला. त्यानंतर ना सर आम्हाला घेऊन गेले कन्स्ट्रक्शन साईडवरती. रूम तर ना खूपच छान होती. हॉल, बेडरूम, किचनचे शूट घेतले. हायवे टचचे शूट घेतले. सगळं शूट व्हायला ना आम्ही 11 वाजता गेलो होतो. 2:30 वाजता ना ऑफिसला रिटर्न आलो. तिथून थोडंफार व्हिडिओचे वगैरे बोललो. आणि तिथेच मला सासूबाईंचा कॉल आलेला. त्यावरती अरुणा मम्मी मम्मी करत होती. तिथे जास्त टाइम न घालवताना मग घरी निघालो आम्ही. सो असा होता माझा आउटडोअरचा फर्स्ट प्रमोशन एक्सपिरियन्स. आणि बघा आम्ही कसा व्हिडिओ बनवलाय, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असा होता आजचा दिवस, एकदम आठवणीत राहील असा. अशा अजून मुंबईच्या बऱ्याच आठवणी आहेत, त्या पुढच्या व्लॉगमध्ये बघायला भेटतील. आजसाठी एवढंच गाईज, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.